अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही। साहेब, आपण वारंवार अडचणी येत असताना पाहायला मिळत आहे, कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे, तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे जरा स्पष्ट करा। व्हिडिओचा काय संदर्भ आहे? तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनेनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदर त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी आहे ती बॅग, बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? हे यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाहीये। माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम। एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाहीये। माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही, काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही। म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत। जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका, त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो। म्हणून कोणी जर काढला जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही। यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा। अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा। आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये। आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत।